Brought to you by V-Guard. कांद्याचा ज्वलंत प्रश्न या भागात आहे। नगर, नाशिक, जळगाव सगळ्या कांदा उत्पादक भागामध्ये पुणे शहर जिल्ह्यात आहे। सर्व ठिकाणी कांदा उत्पादकाला प्रचंड असा तोटा केंद्र सरकारच्या धोरणामुळे मागच्या 6 महिन्यात सहन करावा लागतोय। आता आज येऊन मोदी साहेब काहीतरी आश्वासन देतील किंवा काहीतरी सकारात्मक बोलतील, पण त्याला आता अर्थ नाही। पूर्ण वेळ निघून गेलेली आहे। कांदा उत्पादकांना नुकसान झालेलं आहे आणि केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांची जी धोरणं आहेत त्याच्याबद्दल केंद्र सरकारच्या सगळे धोरणं चुकीच्या पद्धतीने झाल्या। ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असं आश्वासन दिलं, तिथं शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट झाला, कारण खतं महाग झाली। सगळ्या अवजारांच्यावर आणि खतांच्यावर GST लावण्यात आला आणि शेतकऱ्यांना भरडण्याचं काम मागच्या 5 वर्षात केलं। त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर भारतातला शेतकरी भारतीय जनता पक्षाचे विरोधी आज काम करतो। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि सर्व ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी निवडणुका लढवल्या तिथं आम्हाला वाईट अनुभव आला। शेवटच्या 2-3 दिवसात सर्व प्रकारचा अवलंब होतो आणि निवडणूक आयोग डोळे बंद करून बसतो। कोणताही सरकारी अधिकारी किंवा पोलीस यंत्रणा त्याच्या बाबतीत कुठेही तक्रार करून देखील जात नाही। त्या ठिकाणी जाऊन कुठल्याही अशा प्रकारचं कोड ऑफ कंडक्ट ब्रेक करणारे लोकांच्या विरोधी कोणती कारवाई प्रशासन करत नाही, ही आमची प्रमुख तक्रार आहे आणि अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे आम्ही केलेल्या आहेत। बीडमध्ये तर परळीमध्ये आमच्या तिथल्या उमेदवारांनी रिपोलची देखील मागणी केलेली आहे, पण त्या ठिकाणी बीडचे जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोग त्या बाबतीत कोणतीही कारवाई करत नाही। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार केलेला आहे। पंतप्रधानांची सभा होणार म्हणून ज्यांनी कांदा उत्पादकांच्या वतीनं आंदोलनात भाग घेतला आणि कांद्याचे दर वाढले पाहिजेत, कांद्याची निर्यात बंदी उठली पाहिजे, कांद्यावर निर्यातीचे 40% कर लावलेला आहे तो कमी झाला पाहिजे, या सगळ्या मागण्यांसाठी वेळोवेळी नाशिक जिल्ह्यामध्ये जी आंदोलनं झाली त्यात ज्यांनी पुढाकार घेतला, ज्यांनी ॲग्रेसिव्हली भाषणं केली, ज्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली, त्या सर्वांना मोदी साहेब येणार आहेत म्हणून अटक करण्यात आली। आज याच वेळी नाशिक जिल्ह्यामध्ये वणीला सभा आहे पवार साहेबांची आणि उद्धव ठाकरेंची नाशिकला सभा आहे। या दोन्ही सभांना आमचे कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते जाण्याच्या इच्छेत आहेत। हे प्रमुख कार्यकर्ते आमचे मुद्दामून अडकवलेले आहेत। त्यांना या दोन्ही सभांना जाऊन काहींना भाषणं तिथं जाऊन करायची आहेत। त्याच्यात लोकशाहीचा गळा कसा घोटण्यात येतो हे यातून दिसतं। मी पोलीस प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला आजही आवाहन करेन की त्यांनी आमचे कार्यकर्ते आमच्या सभांना येणारे हे त्यांनी अटकेत घातलेत असा याचा अर्थ होतो। आमच्या सभा चांगल्या होऊ नयेत, आमच्या सभेत गर्दी जमू नये म्हणून पोलीस प्रशासन बळाचा वापर करते। ही यातला कोणीही माणूस हा नरेंद्र मोदींच्या सभेला जाऊन तिथं गोंधळ करणार नाही, कारण नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात पूर्ण जिल्हा केलेला आहे। त्यामुळे त्यांच्या सभेत जाऊन त्या ठिकाणी काही करण्याची आज आवश्यकता आम्हाला कुणाला वाटत नाही। तर शरद पवार साहेबांचे आणि उद्धव ठाकरेंचं म्हणणं ऐकण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे। प्रशासनाने यांना मुक्त करावे आणि त्या ठिकाणी जायला परवानगी द्यावी। नाही, आता काय झालं आहे की पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे। नवे चेहरे आमच्या पक्षात आता पुढे यायला लागलेले आहेत। तरुण मुलं त्या मतदारसंघातली अतिशय चांगलं काम करत आहेत। त्यामुळं आम्हाला अजिबातच त्या ठिकाणी पर्याय नसेल तर तुम्ही म्हणताय त्या पर्यायाचा कदाचित विचार होईल।
पण जवळपास 70-80% जागा जिथं आम्ही लढणार आहोत तिथं आता नवी जनता, नवी कार्यकर्ते, नवे चेहरे पुढे यायला लागलेत आणि तरुणांना संधी देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार साहेब हे नेहमीच पुढे राहिलेले आहेत. आम्ही कशातून पुढे आलो तर 99 साली आम्हा सगळ्यांना संधी दिली. तसंच पवार साहेबांना महाराष्ट्रात पुन्हा एकदा तरुण पिढीला आकार देण्याचा, दिशा देण्याचं काम करायचं आहे आणि त्यामुळे नव्या चेहऱ्यांना घेऊन पवारसाहेब कदाचित पुढच्या निवडणुका लढवतील असा माझा अंदाज आहे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.